नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. तूही माझा मित्र या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आजीचा वाढदिवस असतो तेव्हा ईश्वरी अर्णवला म्हणते की आजीच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे या दिवशी आपण आज करंजी बनवूयात. आजींना फार आवडते. आजींना आता आवडते म्हणून नंतर आजीने हे सर्व ऐकलेलं असतं, परंतु आजी मात्र स्पष्ट शब्दात सगळ्यांना सांगते माझ्या वाढदिवसाच्या दिवशी कोणीही या घरात काही बनवायचं नाही, कारण या घरामध्ये सतत कटकटी आणि वाद सुरू असतात. त्यानंतर आता इकडे शुभम मात्र खूप डोकं आपलं भिंतीला आपटून घेत असतो वेड्यासारखं. सुप्रिया हे सर्व पाहते. सुप्रियाला खूप मोठा धक्का बसतो. सुप्रिया म्हणते की शुभमकर काय झालं, अरे का असं करतोस. तेव्हा शुभमकर हा सुप्रियाकडे पाहत असतो आणि सुप्रियाने त्याचा हात धरलेला असतो. तेव्हा मित्रांनो, सुप्रियाला मात्र आता शुभमकर असा का वागतो याचं कारण आता समजेल का. त्यानंतर आता इकडे अर्णव आणि ईश्वरीने आजीच्या आवडत्या करंज्या बनवलेल्या असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर, आपण करंज्या तर बनवल्या, परंतु आजी त्या करंज्या खातील का. त्यावरती अर्णव म्हणतो की हे बघ आता ते उद्याच कळेल. तेव्हा आता आजीच्या वाढदिवसाच्या दिवशी सगळेजण खूप छान तयार होतात, देवघरात येतात आणि आता अर्णव आजीचा हात धरतो आणि म्हणतो की हे बघ आजी, करंज्या तुझ्यासाठी रेडी आहे. तेव्हा आता आजी खूप खुश होते आणि अर्णव मात्र आजीकडे बघून हसत असतो. तेव्हा आता मित्रांनो, आजी अर्णवने करंज्याकडे बघत असते आणि खूप खुश होते. अर्णवने बनवलेल्या करंज्या आता आजीसाठी खूपच स्पेशल असतात. अर्णव अगदी आपल्या मनाने ते करंज्या देत असतो. तेव्हा मित्रांनो, पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.